तेर पॉलिसी सेंटरने आयोजित केलेल्या आजच्या जागतिक वन दिन आणि उद्याचा जागतिक जल दिवस या दोन्ही दिवसांच्या निमित्तानं आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. संवादाचा विषय असा आहे की डॉक्टर धैर्यशील शिरोळे यांनी एक नर्मदा आणि बाबा आमटे यांच्यात घडलेला संवाद त्यांनी मानसिक कल्पना करून लिहिलेला तो काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आला होता. या संवादामुळे जशी नदीची नर्मदेची जी काही परिस्थिती आपल्याला कळते तशीच बाबा आमटेंचं जे कार्य आहे ते कदाचित ते कुष्ठरोग्यांच्या भूमिकेतलं असेल, पण त्याचबरोबर अनेक गोष्टींचा संदेश देणारा हा संवाद आहे आणि म्हणून हा या निमित्तानं आज आम्ही इथं आपल्यासमोर सादर करणार आहोत. त्याचबरोबर राहुल सोलापूरकर हे माझे फार लहानपणापासूनचे मित्र आहेत. आज ते खूप मोठे कलाकार झालेले आहेत, पण त्यांना कुठल्याही क्षणी आम्ही कुठल्याही कामासाठी बोलवलं तरी ते हजर असतात. त्यामुळे मी त्यांचेही आभार मानते. बाबा, तुम्ही मला भेटण्यास याल याची मला कल्पना होती. खरं तर मी अगदी आतुरतेनं तुमच्या आगमनाची वाटच पाहत होते. या सुंदर चंद्रप्रकाशात पहाटेच्या प्रसन्न वातावरणात या पुरातन शिवमंदिराच्या परिसरात आपली पहिली भेट व्हावी ही एक ईश्वरी योजना असावी असं नाही का तुम्हाला वाटत? नर्मदा बाई, मला तुला खूप सांगायचंय. माझ्या जीवनाची कहाणी सांगता सांगता मला तुझ्या प्रवाहात सामावून जायचंय. मला प्रथम तुझ्याविषयी सर्व कथन कर. तुझ्याबद्दल पूर्ण ज्ञान मिळवण्याची माझी फार वर्षांची सुप्त इच्छा आहे. माझी कहाणी ऐका. माझा जन्म विंध्य पर्वतश्रेणीतील मैकल पर्वतात अमरकंटक इथं झाला, म्हणून मला मैकल कन्या म्हणतात. मला इतरही काही नावं आहेत, रेवा, अमरजा आणि रुद्रकन्या, पण माझं नर्मदा हे नाव सर्व ज्ञात आहे. नर्म म्हणजे आनंद आणि दा म्हणजे देणारी. जी आनंद प्रदान करते ती नर्मदा. माझा प्रथम उल्लेख ऋग्वेदातील खील सूत्रात आला आहे. एका सरळ रेषेत 1000 किलोमीटर वाहणारी मी पश्चिम वाहिनी. माझ्या काठावर भक्तगणांनी अत्यंत सुंदर सुंदर मंदिरं उभं केली, नयनरम्य घाट बांधले. शक, वाकाटक, भारशिव, अहिर राजवंश माझ्या तिरी उदयाला आले, अस्त पावले. वाल्मिकींनी रामायणात माझं वर्णन केलं आहे. माझ्या इतिहासाला 5 लाख वर्षांपूर्वी सुरुवात झाली असं पुरातत्ववेत्ते सांगतात. आद्य श्री शंकराचार्यांचे गुरु गोविंद येते हे माझ्याच काठी राहत होते. श्री शंकराचार्यांनी माझ्या तीरावर तप आणि साधना केली. पुराणकारांनी माझ्यावर नर्मदा पुराण लिहिलं आणि कविराज रवींनी नर्मदा लहरी नामक काव्य रचलं. माझ्या पात्रातील पाषाणखंडाला शिवलिंगाची प्रतिष्ठा प्राप्त होईल असा वर शिवानं दिला, म्हणून देशातील बहुतेक सर्व शिवालयातील शिवलिंग माझ्याच पात्रातील आहेत. मी अविवाहित आहे. मी सर्व कुमारिकांचं प्रतिनिधित्व करते. माझ्या तीरावर ब्राह्मण भोजन देण्याऐवजी कन्या भोजन दिलं जातं. बाबा, खरं तर तुम्हाला आणखी सांगण्यासारखं खूप काही आहे, पण मला तुमच्या तोंडून तुमच्या सर्व स्पर्शी आयुष्याबद्दल ऐकण्याची अपरंपार इच्छा आहे. नर्मदे, मी गेली 60 वर्षांहूनही अधिक काळ सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी माझ्या कुवतीप्रमाणे प्रयत्न करतोय. महात्मा गांधी, विनोबा भावे, साने गुरुजी यांच्यासारख्या लोकोत्तरांबरोबर आयुष्याच्या जडणघडणीची वर्ष व्यतीत करण्याचं अहोभाग्य मला लाभलं. आनंदवन, सोमनाथ, अशोकवन, नागेपल्ली आणि हेमलकसा असे प्रकल्प मी उभारले आणि ते मार्गी लावले. एका छपराखाली फार वेळ मला राहता येत नाही. आता मी वानप्रस्थाश्रमात प्रवेश करतोय. बाबा, वानप्रस्थाश्रम म्हणजे जीवनापासून अलिप्तता. तुमच्या स्वभावाला ही अलिप्तता मानवणारी नाही. माझं आयुष्य नदीसारखंच आहे. शैशव, बालपण, कुमारपण, तारुण्य, वार्धक्य हे एकाच प्रवाहाचे भाग आहेत. ते एकमेकांशी जोडलेले आहेत, त्यांच्यात पडदा नाही. मग ये तुझ्या प्रवाहाप्रमाणेच ते अखंडित आहे. नर्मदे, मला तुझ्या किनारी देवाचा सृजनशील शब्द लाभला. 50 वर्षापूर्वी एक छोटस अनामिक बी वरोऱ्याच्या वैराण माळरानावर अलगद पडलं. त्या नखा एवढ्या बिला उमाळा अनावर झाला आणि त्याचा वृक्ष आनंदवनाच्या रूपानं आता गगनचुंबी झालाय. आनंदवन ही माझी निवड आणि मला आनंद देणं ही आनंदवनाची निवड. मी कृतार्थ आहे माते.
बाबा, तुमचा प्रत्येक शब्द एखाद्या सुंदर चित्रासारखा आहे. तुम्ही मानवाच्या आयुष्यातील विराट अभावाच्या पूर्तीसाठी झगडणारे जगावेगळे महामानव आहात. तुझ्या किनारी मी अनेक भग्न मंदिरं पाहिली, पण भग्न मंदिरातही जागृत दैवत असू शकतं याची खात्री मला कुष्ठरोगानं भग्न झालेल्या मानवी शरीराकडे बघून आली. नर्मदे, परमेश्वरानं मानवाला ज्या अनेक गोष्टी दिल्या आहेत त्याच्यात स्पर्श ही फार मोठी चीज आहे. कुष्ठरोग्यांचं स्पर्श ज्ञान कमी होतं, त्यांना स्पर्शाचं सुख दुरावतं, त्यांना स्पर्श हवा हवासा वाटतो. स्पर्श म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचा कृपा प्रसादच. माझ्या किनाऱ्याजवळ मधून मधून होणारी चक्रीवादळं पाहता पाहता तुम्हीच एकदा म्हणाला होतात, वादळात साधा पाला पाचोळाही गगनचुंबी होतो. सर्व प्रकारचे अपंग समाजाच्या दृष्टीनं निव्वळ पाला पाचोळाच. पण तुमच्यासारख्या सामर्थ्यवान समाज प्रेरकाच्या साथीत हे अपंग सुद्धा आपल्या स्वतःच्या कर्तबगारीनं गगनचुंबी यश गाठू शकतात. हे आनंदवनातील कार्य बघून समाजाच्या ध्यानात आलं, अपंगांना संधी द्या, भीक देऊ नका. हे तुमचं ब्रीदवाक्य किती खरं ठरलंय ते. आता एखाद दुसऱ्या यज्ञाची आवश्यकता नाही माते. आता आहे यज्ञ सत्राची, सतत चालणाऱ्या यज्ञाची आवश्यकता. बाबा, तुमचं काही स्वप्न साकारण्याचं बाकी राहिलं आहे का? हो, देशातल्या तरुणांबद्दल, तरुणाईबद्दल माझ्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. माझं स्वप्न आहे की सर्व देशात एक नवनिर्माण युवा वाहिनी स्थापन व्हावी आणि त्यात देशातील सर्व तरुण सामील करावेत. त्यांना शोकावर मात करण्यास शिकवावं, कर्मयोगाची कास धरण्यास शिकवावं. युवा धर्म म्हणजे शक्तीचा प्रचंड साठा. युवकांनी श्रमसंस्कार यज्ञात सामील झालं पाहिजे. त्यांनी आपल्या देशातील वास्तवापासून दूर जाता कामा नये. त्यांची वाटचाल वास्तवाच्या परिघावरच व्हायला हवी. माते नर्मदे, गेली अनेक वर्ष तुझ्या प्रचंड प्रवाहाला बांध घालण्याचा विचार अनेक राजकारण्यांच्या मनात होता. तो विचार त्यांनी प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात केली. तुझं पाणी अडवून ते पश्चिमेकडील भूप्रदेशाला देण्याचं अंतिम लक्ष्य आहे. बांध घालणाऱ्यांचं असं म्हणणं आहे की तुझं समुद्राला मिळणारं पाणी वाया जातंय, ते कालव्यांच्या मदतीनं ज्या भागात सध्या पाणी नाही तिथं पोचवून शेतीचं उत्पन्न वाढवण्यास हातभार लावायचा आहे. त्या भागातील जमीन कसदार आहे आणि त्या भागाला पाणी मिळालं तर तेथील लोकांची भरभराट होईल असा अंदाज आहे. रेवामये, हे सर्व तुझ्या कानावर आलंच असेल. पाण्यामुळे कोणाचं कल्याण होत असेल तर त्यात तुला कोणतीही अडकाठी असणार नाही, यात यत्किंचितही शंका नाही. पण तुला बंदिस्त केलं की तुझ्या येणाऱ्या पाण्याच्या फुगवट्याखाली फार मोठा विनाश होणार आहे. तुझ्या काठावर शेकडो वर्ष राहणारे, तुझ्या प्रवाहाशी एकरूप झालेले आदिवासी आणि त्यांचं जीवन संपूर्णपणे उद्ध्वस्त होईल. त्यांची खेडी, वस्त्या, पाडं पाण्याखाली जातील. गेली शेकडो वर्ष हे आदिवासी तुझ्याकाठी शेती करतायत, तुझ्या पात्रातले मासे धरतायत. तुझ्या काठच्या जंगलात उपजणारी फळं, कंदमुळं यावर त्यांचं जीवन अवलंबून आहे. त्यांनी काय करावं, कुठे जावं याचा उमज कोणालाच पडत नाही. त्यांच्या पुनर्वसनाचा विचार न करता धरण अत्यंत वेगानं पूर्ण करण्यात येते. एवढंच नाही तर त्या धरणाची उंचीही वाढवण्याच्या धरणाच्या नियोजकांचा विचार आहे. धरणाची उंची आणखीन वाढवण्यास फार मोठा प्रदेश, उत्कृष्ट जंगल, अनेक पुरातन मंदिरं पाण्याखाली जातील. धरणामुळे, त्याच्या कालव्यांमुळे विस्थापित होणाऱ्या आदिवासींचं पुनर्वसन योग्य प्रकारे होणं जरुरीच आहे. पुनर्वसन म्हणजे पैशाच्या रूपानं मोबदला देणं नव्हे. पुनर्वसन म्हणजे भविष्य काळातही आदिवासींना आपली जीवन पद्धती आचरता आली पाहिजे. रेवामये, सध्या ज्या प्रकारे धरणग्रस्तांचं स्थलांतर केलं जातंय ते पाहून हृदय विदीर्ण होतं. आदिवासींच्या अख्ख्या वस्तीचं सामान एका ट्रकमध्ये भरलं जातं. त्यांचं सामान ते काय असणार? काही सागाचे वासे, 2-4 गाडगी मडकी, मासे पकडण्याची जाळी, काही दोर. हे सर्व सामान ट्रकमध्ये भरून आणि आदिवासींना जबरदस्तीने ट्रकमध्ये बसवून दूरवरच्या प्रदेशात सपाटीवर नेऊन सोडलं जातं. या नव्या प्रदेशात ते अगदी नवखे असतात. सर्व जीवन जंगलात घालवलेल्या त्या आदिवासींना त्या वृक्ष, डोंगर नसलेल्या भागाशी एकरूप होणं कठीण जातं. त्यांना त्यांच्या भविष्याची भेडसावणारी चित्र दिसू लागतात. बाबा, माझ्या पाहण्यात आलं आहे की त्या नवीन प्रदेशाशी एकरूप होणं अत्यंत कठीण वाटल्यानं
काही आदिवासी परत आपल्या भागात येण्याचा प्रयत्न करीत आहेत. रेवामये, आपण आपल्यावरून जगाचा विचार करावा. अनेक वर्ष आपण आपल्या घरात राहत असतो. तिथल्या अणुरेणूंशी आपले एक प्रकारचं स्नेहरज्जूंनी बांधलं गेलेलं नातं असतं. आपल्याला कोणी शासकीय अधिकाऱ्याने येऊन सांगितलं की इथला रस्ता रुंद करायचा आहे आणि त्यासाठी तुमचं घर संपूर्णपणे पाडावं लागणार आहे. आपल्या हृदयाला हा निर्णय ऐकून किती दुःख होईल, किती धक्का बसेल याची कल्पनाच करवत नाही. आदिवासींच्या अडचणींचा अधिकारी, शासन ह्या प्रकारे का विचार करू शकत नाहीत हे माझ्या ध्यानातच येत नाही. माझ्यावर बांधलं गेलेल्या धरणामुळे देशाचं खरोखरच कल्याण होत असेल ना, तर मी अत्यंत आनंदाने त्याला मान्यता देईन. पण माझ्या काठावर सर्वस्वी माझ्यावर अवलंबून असलेल्या माझ्या आदिवासींच्या प्रचंड संख्येची काळजी घेतली गेली पाहिजे. त्यांना त्यांच्या जीवन पद्धतीपासून अलग करण्याचा कोणालाही अधिकार नाही हे सर्वांनी मान्य केलं पाहिजे. मानवाधिकारांच्या दृष्टिकोनातून हे आपण समजावून घ्यायला पाहिजे बाबा. म्हणजे यासाठी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला गेला, पण सत्तेपुढे त्याचा उपयोग झाला नाही. जलाशय आता पूर्णपणे भरून वाहू लागलाय. आता शासनाने एक गोष्ट विनाविलंब करावी, ती म्हणजे आदिवासींचं न्यायपूर्ण, अर्थपूर्ण पुनर्वसन. हीच माझीही मनोमन इच्छा आहे बाबा. माझ्याशी एकरूप झालेली ही माझी विस्थापित लेकरं लवकरच पुन्हा आपला जीवनक्रम त्यांना आवडणाऱ्या पद्धतीने सुरू करोत, हीच माझी या शिवाला प्रार्थना आहे. अमरजी, माझं आयुष्य आता किती राहिले याची मला कल्पना नाही, पण माझ्या डोळ्यांसमोर तरुणाईबाबतचं हे माझं स्वप्न साकार झालं तर माझ्यासारखा भाग्यवान मीच. आपल्या राष्ट्राला सद्य परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आपल्याला सर्वच क्षेत्रात ध्येयनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक, शीलसंपन्न, मातेपेक्षाही मातीवर प्रेम करणारे राष्ट्रभक्त युवक पाहिजेत. असे तरुण श्रमस्वी हवे की जे वादळ वाऱ्यात, रखरखाटात, टोळधाडीत धरित्रीचा पाना बेभान भोगू शकतील. सर्व सर्जनशील साहस हवी आहे, जी भान ठेवून योजना आखतील आणि बेभान होऊन त्या अंमलात आणतील. देवी नर्मदे, असे तरुण राष्ट्रोद्धारासाठी मिळावे असा माझा तुझ्याजवळ हट्ट आहे. अमरजे, हा वर मला तू दे आणि मला कृतार्थ कर अमरजे. तथास्तु. अमर्याद पुरुषोत्तम, तथास्तु.